आज आपण झटपट तयार होणारा दाल तडका आणि जीरा राईस बनवणार आहोत. मुगाच्या डाळीचा दाल तडका आज आपण बनवणार आहोत. छान पचायला हलका फुलका मूग डाळीचा तडका आणि झटपट तयार होणारा जीरा राईस आज आपण बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. जीरा राईस बनवण्यासाठी या ठिकाणी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. नंतर दाल तडका बनवण्यासाठी मुगाची डाळ घेतलेली आहे. आता तुम्ही कुठल्याही प्रकारचा तांदूळ घेऊ शकतात. नंतर 4 जणांना पुरेल इतकी डाळ घेतलेली आहे, मुगाची डाळ. मुगाच्या डाळीचा आपण आज छान दाल तडका बनवणार आहोत. आता डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि डाळ शिजण्यासाठी त्यात पाणी घातलेलं आहे. नंतर भात तयार होण्यासाठी सुद्धा तांदूळ शिजण्यासाठी सुद्धा पाणी टाकून घेतलेलं आहे, जितकं लागेल तितकं. चवीप्रमाणे भातामध्ये मीठ घालायचं आहे. नंतर 1 मोठा चमचा आपण जिरं घालणार आहोत. शिजताना जर असं जिरं घातलं ना तर त्या भाताची टेस्ट खूप छान येते. तर जिरं आणि मीठ अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं अगोदर. नंतर आता याच्यामध्ये छान भात सुटसुटीत आणि मऊसूत होण्यासाठी मी 2 चमचे तूप घालते आहे. तूप नसेल तर तुम्ही तेल पण वापरू शकतात. नंतर डाळीमध्ये सुद्धा चवीप्रमाणे मीठ घालायचं. लागलंच तर आपण नंतर फोडणी देताना घालूया. तर या ठिकाणी डाळ आणि तांदूळ आता आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. तर या ठिकाणी कुकरमध्ये आता आपण डाळीचा डब्बा ठेवूया. त्याच्यावरती मी भाताचा डब्बा ठेवणार आहे आणि 3 ते 4 शिट्ट्या मी घेणार आहे, कारण की मला थोडा मऊसूत भात आवडतो आम्हाला सगळ्यांना. तर या ठिकाणी 3 ते 4 शिट्ट्या घेणार आहे. कुकरची शिट्टी बंद करून आता आपण 3 ते 4 याच्या शिट्ट्या घेणार आहोत. आणि शिट्ट्या घेऊन झाल्यानंतर कुकरची पूर्णपणे वाफ निघून जाऊ द्यायची आणि कुकर थोडासा थंड झाला की मग आपण कुकर उघडून बघितलेला आहे आणि मस्त असा आपला जीरा राईस तयार झालेला आहे. डाळही छान शिजलेली आहे, खूप जास्तही शिजली नाही, खूप कमीही शिजली नाही, अशी छान मऊसूत डाळ शिजलेली आहे. दाल तडका बनवायला सुरुवात करूया. कढईमध्ये आवडीप्रमाणे तेल घालायचं, कारण की तडका आपण देणार आहोत पुन्हा, म्हणून मी 1च चमचा तेल घातलेला आहे. 1 ते 1.5 चमचा घालायचं. मोहरी घातलेली आहे 1 चमचा. 1 लहान चमचा मोहरी घातल्यानंतर छान तडतडू द्यायची आणि मग नंतर जिरं घालायचं आहे. आता जिरं घातलेलं आहे. हिंग घालूया अर्धा चमचा. नंतर आपल्याला बारीक कट केलेला 1 कांदा, 1 लहान बारीक कट केलेला कांदा, 1 लहान टोमॅटो आणि कढीपत्त्याचे 10-15 पानं घ्यायची आहेत. कांदा, टोमॅटो आणि कढीपत्ता आता आपण छान परतवून घेणार आहोत तेलामध्ये. कांदा आणि टोमॅटो थोडासा नरम झाला की मग आपण याच्यामध्ये 1 मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट घालूया. आलं लसूणची पेस्टसुद्धा आपल्याला छान कांदा आणि टोमॅटो बरोबर परतवून घ्यायची आहे. आणि कांदा टोमॅटो चांगला नरम झाला, परतवला गेला की मग आता आपण याच्यामध्ये 1 लहान चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर किंवा आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर घालायची. बस, जास्त मसाल्यांचा वापर करायचा नाही आहे. आता छान मिरची पावडर आणि हळद मिक्स करून घेऊ. आता थोडंसं पाणी घालायचं आहे, अगदी अर्धा ते 1 चमचा, भाजीचा 1 चमचा पाणी घालायचं आणि छान इथे आपली फोडणी व्यवस्थित परतवून घ्यायची आहे. आणि शिजलेली जी डाळ आहे ती घालायची आहे फोडणीमध्ये. थोडंसं मी गरम पाणी घातलं डाळीमध्ये आणि ही डाळ आता फोडणीमध्ये घातलेली आहे. थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालूया. अगोदर घातलेलं होतं, जितकं लागेल तितकं घालायचं. आणि आता ही डाळ आपल्याला छान उकळवून घ्यायची आहे. आता डाळ तुम्हाला किती घट्ट किती पातळ पाहिजे त्या प्रमाणामध्ये तुम्ही थोडं इथं गरम पाणी करून घालायचं आहे. थंड पाणी घालायचं नाही, गरम पाणी घालून करायचं आणि मग घालायचं डाळीमध्ये. तर डाळ छान लागते मग चवीला. आता ही डाळ उकळवून घेतलेली आहे. 4-5 मिनिट आपण ही डाळ उकळवून घेतली. त्याच्यानंतर आता आपल्याला ह्या डाळीला छान असा तडका द्यायचा आहे, ज्याच्यामुळे डाळीची टेस्ट अजून छान होईल. तर या ठिकाणी तडका देण्यासाठी मी एका साईडला तडक्याच्या भांड्यामध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलेला आहे. आणि ते तेल गरम करते तोपर्यंत इकडे डाळ छान उकळलेली आहे. 2-3 मिनिट जरी उकळवली तरी चालेल. नंतर आता तडक्याचं तेल गरम झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपण थोडीशी मोहरी घालणार आहोत. नंतर मिरच्या आहेत छोट्या छोट्या माझ्याकडे, त्या मिरच्या घातलेल्या आहेत तडक्याच्या. 4 ते 5 मिरच्या घातल्या. आता मिरची चांगली परतवली गेली, छान तळली गेली की मग नंतर शेवटी लाल मिरची पावडर घालायची 1 चमचा.
आणि मिक्स करून घेऊ. मिरची पावडर जळायला नाही पाहिजे म्हणून सगळ्यात शेवटी घालायची कोमट तेल झाल्यानंतर. आणि आता हा तडका आपण डाळीवर घालणार आहोत. छान चविष्ट लागते ह्या तडक्यामुळे डाळ. तर तडका आता आपण डाळीमध्ये घालून घेऊया. नंतर आता याच्यामध्ये आपल्याला बारीक कट केलेली कोथिंबीरही घालायची आहे. तडका छान व्यवस्थित डाळीमध्ये वरच्यावर अशा पद्धतीने मिक्स करून घेतला थोडासा. आणि आता बारीक कट केलेली कोथिंबीर घालूया. आणि कोथिंबीर घातल्यानंतर अगदी थोडीशी डाळ उकळली की लगेच गॅस बंद करून द्यायचा. तर या ठिकाणी आपली छान अशी डाळ मस्त तयार झालेली आहे. दाल तडका आणि जीरा राईस अशा पद्धतीने नक्की बनवून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल आणि अगदी सोप्या पद्धतीने झटपट तयार होतो. आता सर्विंग प्लेटमध्ये छान असा राईस काढून घेतलेला आहे. दाल काढून घेऊया. रेस्टॉरंटमध्ये जसं मिळते दाल तडका तशाच पद्धतीचा हा दाल तडका आपला तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये. वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.